शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता। शांत हो तू केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता। तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तू चित्राता। भय करता तू भय हरता धरिता तू परिपाता। तुझ वाचून न दिली वार्ता तू वार्ता आश्रय दत्ता। शांत हो अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्था। तरी आम्ही गाऊन गाथा तव चरणी नमवू माथा। तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा। सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता। शांत हो होऊन कोपी दंडिताही आम्ही पापी। पुनरपि हि चुकता तथापि आम्हावरी संतापी। गच्छत स्वखलनं पापी असे मानुन न हो कोपी। निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता। शांत हो तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता। सांभाळून मार्गावरता आणता तुझ्या निज विरुद्धा आणून चित्ता। तू पतित पावन दत्ता वळे आता आम्हावरता करुणा कर तू गुरु। सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही घरदार। तव पदी अर्पू आसार संसाराहित हा भार। परिहारिसि करुणा सिंधो तुली नानाथ सुबंधो। आम्हा अगले शमबाधो वासुदेव प्रार्थित दत्ता। शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता। शांत हो श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता। श्री गुरुदत्ता चोरे द्विजासे मारिता म्हणजे कळवळले ते कळवळो आता। श्री गुरुदत्ता शूळाने द्विकड फडता कळवळले ते कळवळो आता। श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासी नवळे की आता। श्री गुरुदत्ता सतिपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे की आता। श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता ते निष्ठुरता कोमल चित्तावरी आता। श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता। श्री गुरुदत्ता जय करुणा घन निजन जीवन अनसूयानंदन पाहि जना। अपराधे उफराटी दृष्टी होनी पोटी भय धरू पाव। जय करुणा घन तू करुणा कर कधी आम्हावर। वृषसेन किंकर वन कृपा घन। जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप तव मणी कोपलेशन वाम। जय करुणा घन बालक अपराधा जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन। जय करुणा घन पार्थी वासुदेव पदी ठेवी भाव परिदेवो ठाव देवात्री नंदन। जय करुणा घन जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन। जय करुणा घन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। कालपर्यंत आपण पाहिलं की अर्जुनाचा शिरच्छेद परशुरामांनी केला आणि गाय घेऊन पुन्हा आपल्या घराकडे परत आले। कोणतीही चांगली गोष्ट होत असताना त्याच्यासोबत चुका ह्या घडत असतात आणि वडिलांनी सांगितलं की तू त्या राजाला मारायला नको होतं, कारण तो सगळ्यांचं पालन पोषण करतो, मग तू त्याला मारलं त्याचं तुला प्रायश्चित्त तुला घ्यावंच लागेल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी मग तू काय करायला पाहिजे, किंवा तू अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा कर। तीर्थयात्रा केल्याच्या नंतर तुझं प्रायश्चित्ताचं ते सगळं निरसन होऊन तुझं सगळं चित्त त्या ठिकाणी शुद्ध होईल। गंगा पापम शशी तापम, गंगा गोदावरी ह्या सगळ्या तीर्थांचं तू ज्या वेळेला स्नान करशील त्यावेळेला तुझ्या पापाचं क्षालन होईल आणि तू ह्या पृथ्वी तलावर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहू शकतो। आजच्या काळातला जर एखादा मुलगा जर असता तर तो वडिलांवर चिडला असता, तो म्हणला असता की तुम्हाला त्यांनी त्रास दिला आणि मी तुमच्या त्रास दिल्याबद्दल त्याला बोललो तर तुम्ही मलाच प्रायश्चित्त घ्यायला सांगता। परंतु परशुरामाने आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर त्या ठिकाणी नव्हते, त्यांनी मान्य केले की बाबा मी निश्चितच तीर्थयात्रा निश्चितच करीन। मग त्यांनी हळूहळू भारतखंडामध्ये जेवढे जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थांना जाण्यासाठी त्यांनी सुरुवात केली। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। हळूहळू तीर्थयात्रा करत असताना त्यांनी सांगितलं की गंगेची कावड घेऊन दक्षिणेला यायचं आणि समुद्रामध्ये ती सोडून द्यायची आणि समुद्राची जी वाळू आहे ती कावडमध्ये घेऊन गंगेमध्ये मिळवायची। अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं। 4 धाम करायला सांगितले, बद्रीनाथ, द्वारका, पुरी, रामेश्वर अशा प्रकारचे 4 धाम तुम्ही त्या ठिकाणी करा। 4 धाम केल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की 12 ज्योतिर्लिंग तुम्ही त्यांचं सुद्धा दर्शन घ्या, म्हणजे पापाचं तुमचं क्षालन होईल। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकाल ओंकारममलेश्वरम परिल्या वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार गृष्णेशं तु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। तुमच्या 7 जन्माचं जर पाप आपल्याकडून झालेलं असेल तर ह्या 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करण्याने त्याचं पाप आपलं नाहीसं होतं। परंतु कोणताही स्तोत्र श्लोक म्हणताना ती लयबद्धता हवी त्याच्यामध्ये। त्या लयबद्धतेने तुम्ही जर ते म्हणलं तर ती ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होती। आपण काही वेळेला खूप गडबड असते आणि गडबडीमध्ये श्लोक म्हणत चालतो आणि कालांतराने ते श्लोक इतके पुसट होत चालतात की त्या शब्दाचा शब्दच उमटत नाही त्याच्यामध्ये। आणि मग नंतर असं वाटतं की आपण एवढं सगळं करतो, रोज रामरक्षा म्हणतो, हनुमान चालीसा म्हणतो, भीमरूपी म्हणतो, मग आपल्याला त्याचे परिणाम का दिसत नाही। म्हणून कोणतेही स्तोत्र म्हणताना त्या शब्दांचा आघात, त्या शब्दांवर जोर त्या पद्धतीने तो दिला गेला पाहिजे। 4 स्तोत्र म्हणायचे तर एकच म्हणा, पण छान शांततेने तुम्ही म्हणा। अशा प्रकारे त्यांनी 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी केले। त्यानंतर त्यांना सप्तपुरी जाण्यासाठी सांगितलं। अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका,
पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायका. ह्या 7 पुऱ्यांना त्यांना जाय सांगितलं की ह्या सप्तपुरींचं दर्शन तुम्ही घेतलं तर मोक्षाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होतो. त्यानंतर गोकर्णाला जायला सांगितलं. आपण जर कधी सगळेजण गोकर्णाला गेलो तर गोकर्णाच्या बाहेर एक त्यांनी कुंड केलेलं आहे समुद्राच्या ठिकाणी. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने ज्या वेळेला रावणाला मारलं, रावणाची हत्या त्यांच्या ठिकाणी घडली त्यांच्या हाताने, त्यावेळेला रावण हा ब्राह्मण कुळातला होता, वडील ब्राह्मण होते. तर तो दोष त्यांना, ब्रह्महत्येचा दोष त्यांना लागला. म्हणून त्या ठिकाणी गोकर्णाला येऊन त्यांनी त्या पापाचं क्षालन त्या ठिकाणी केलं. म्हणून गोकर्ण मंदिराच्या बाहेर आपण आलो की समुद्राच्या तटावर 1-2 किलोमीटरवर हे जलाचे तिथे तीर्थ आहे. तर ज्या वेळेला आपण तिथे जाताल तर अवश्य तिथे जा. प्रभू रामचंद्राने सुद्धा आपल्या दोषाचं क्षालन व्हावं, कारण रावण कुंभकर्ण यांना ते मारलं. आणि कोणालाही काही इजा जर आपण पोहोचतो मनाने शब्दाने, कोणाला एकमेकाला जर आपण इजा पोहोचवली तर तो कुठं ना कुठेतरी दोषाला कारण होतं. कारण त्या समोरच्याचं मन दुखवलं जातं. मारलंच पाहिजे, काही टोचलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. शब्दाने सुद्धा त्याचं मन ते दुखवले जातं. म्हणून नाना तीर्थांवर जाऊन त्यांनी सिद्धपुरीला गेले, त्र्यंबकेश्वरला गेले, सोमनाथाला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तीर्थांचं दर्शन घेऊन तीर्थांचं स्नान केलं. आणि शेवटी काशीला जाऊन त्यांनी यात्रा त्या ठिकाणी संपवली. आणि यात्रा संपून पुन्हा आपल्या घराकडे यायला निघाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या घराकडे त्यावेळेला निघाले. घराकडे येत असताना आश्रमाकडे आले. आश्रमात आल्याच्या नंतर त्यांनी अत्यंत त्या ठिकाणी उद्विग्नता त्या ठिकाणी त्यांना दिसली. कारण अर्जुनाचे जे पुत्र होते त्या पुत्रांनी आपल्या वडिलांना अग्नी दिल्याच्या नंतर परशुरामाला मारावं ह्या उद्देशाने ते आश्रमात आले. आणि जमदग्नी ऋषी रेणुकाई त्या ठिकाणी होते. त्यांनी उन्मत्त होऊन त्यांच्या भावांचा वध केला. आणि जमदग्नी ऋषींना त्या ठिकाणी मारण्यासाठी पुढे सरसावले. रेणुकेने त्यांना प्रार्थना केली की तुम्ही मारू नका, हे मारणं चुकीचं आहे. आणि जी चूक माझ्या पुत्राने केली त्याची शिक्षा माझ्या पतीला का देता, अशा प्रकारे त्यांनी नाना प्रकारे त्यांना समजून सांगितलं. आपण पहिल्या दिवशी मांडव्य ऋषींची कथा आपण ऐकली. त्या मांडव्य ऋषींच्या कथेमध्ये त्यांनी त्या पाखराला काटा टोचला होता. तर मांडव्य ऋषी म्हणाले की बाबा ही शिक्षा ही गोष्ट मी लहानपणी असताना केली, म्हणून याची शिक्षा माझ्या वडिलाला झाली पाहिजे. कारण मला त्यावेळेला काहीच कळत नव्हतं. वडिलांची जिम्मेदारी होती की त्यांनी मला समजून सांगणं गरजेचं होतं की तू करू नको. तसंच रेणुका सांगायला लागल्या की हा सगळा प्रकार माझ्या मुलाने केला, तुम्ही तो आल्याच्या नंतर या, तुम्ही त्याची शिक्षा माझ्या पतीला जमदग्नी ऋषींना देऊ नका, अशा प्रकारे त्यांनी सांगायला सुरुवात केली. अनेक प्रकारे क्षमा याचना केली की बाबा तुम्ही असं करू नका, असं करू नका. परंतु अर्जुन पुत्र इतके उन्मत्त झाले होते की त्यांना कोणीकडून तरी त्यांच्या त्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्या वडिलांचं जो शोक घडला होता त्या शोकाच्या माध्यमातून यांचं हनन करणे आणि कुठेतरी मनाला आपल्या शांतता मिळवून घेणे, अशा प्रकारे त्यांना करायचंच होतं. त्यावेळेला त्यांनी जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद त्या ठिकाणी केला. शिरच्छेद केल्याच्या नंतर रेणुकाई अनेक प्रकारचे विलाप त्या ठिकाणी करू लागली. दुःख खूप झालं. आणि अशा प्रकारे हे सगळं झाल्यावर अर्जुन पुत्र आपल्या नगराकडे त्या ठिकाणी निघून गेले. अर्जुन वनामधून घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्यांनी हे सगळं पाहिलं आणि अत्यंत दुःखित झाला की माझ्या एका चुकीमुळं माझ्या सगळ्या परिवाराचा विनाश झाला. म्हणून कोणताही निर्णय घेताना, कोणतीही गोष्ट करताना त्याचा आघात आपल्या परिवारावर होऊ नये, आपल्या संसारावर त्याचा आघात होऊ नये याची खूप काळजी घेतली पाहिजे.
कारण जीवनात आपण एखादी चूक करून जातो आणि त्याचे सगळे परिणाम आपल्या परिवाराला भोगावे लागतात. परशुरामाला खूप दुःख झालं. त्यांना असं वाटलं की बाबा ही आपली एक चूक आपला परिवार नष्ट करून गेली. त्यांना क्रोध आला आणि क्रोध आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा अर्जुन ज्या ठिकाणी त्यांच्या राजमहालात गेले व अर्जुन पुत्रांना त्यांनी बाहेर येण्यास पुकारले, किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही मला जबाबदार धरायला पाहिजे होतं त्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्या पतीची हत्या का केली, अशा प्रकारे त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांच्यावर तुटून पडले. नाना प्रकारचे शस्त्र चालवले आणि अर्जुन पुत्र जे ज्या वेळेला होते त्यावेळेला ते सगळे मारले गेले आणि तो पुन्हा वापस आला. घडलेला प्रकार अत्यंत दुःखदायक होता. त्यामुळे आता आईची समजूत घालणे, वडिलांची समजूत घालणे आणि पूर्वजांच्या साठी आपण काही करू शकतो का, असा मनामध्ये त्या ठिकाणी विचार आला. पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामह मातामह तत्पिता च प्रमातामह कादयः. अशा प्रकारे पूर्वजांचं स्मरण त्या ठिकाणी त्यांनी करायला सुरुवात केली आणि निश्चय केला की ह्या क्षत्रियांनी माझा परिवार नष्ट केला तर मी क्षत्रिय समाजच नष्ट करून टाकेल, अशा प्रकारे त्यांनी संकल्प केला. अनुसयन त्या ठिकाणी रेणुकेने सांगितलं की आम्हाला तू दोघांना कावडमध्ये बसव आणि ज्या ठिकाणी शुद्ध जमीन असेल त्या जमिनीच्या ठिकाणीच आम्हाला अग्नी दे, की ज्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाताना आकाशवाणी होईल आणि जे आकाशवाणी झाल्याच्या नंतर किंवा यांना इथे अग्नी द्यायचा अशी आकाशवाणी ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच तो आम्हाला त्या ठिकाणी अग्नी दे, अशा प्रकारे त्यांनी सांगायला सुरुवात केली. दोघांनाही कावडमध्ये बसून घेतलं आणि घेऊन चालले. घेऊन चालल्याच्या नंतर खूप लांबपर्यंत प्रवास त्या ठिकाणी त्यांनी केला आणि प्रवास केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की तू ह्या ठिकाणी तुझ्या आई वडिलांना अग्नी दे, म्हणून त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याबरोबर त्या ठिकाणी ते थांबले. सह्याद्री पर्वताच्या ठिकाणी ते थांबले. आकाशवाणी झाली की बाबा ह्या ठिकाणी अग्नी द्यायचा आहे, म्हणून ते त्या ठिकाणी थांबून गेले. मग त्या जागेवर आता अग्नी द्यायचा आहे, परंतु योग्य पुरोहित पाहिजे की जो आपल्याला मंत्र सांगून आपल्या आई वडिलांना अग्नी देऊ शकेल. अशा प्रकारे मग रेणुका त्या ठिकाणी थांबल्या. हा वेगवेगळ्या प्रकारच्या समिधा आणि गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी इतरत्र वनामध्ये फिरू लागला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असाच काळ त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर समोर तो ज्या वेळेला समिधा गोळा करत होता, समिधा गोळा करत असताना त्यांनी समोर एक आश्रम पाहिला आणि त्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी विचार केला की ह्या ठिकाणी जे ऋषी असतील त्या ऋषींना आपण विनंती करू की बाबा तुम्ही माझ्या माता पितांचा जो देह त्या ठिकाणी गेलेला आहे तो देह अग्नी द्यायचा आहे आणि त्या अग्नीसाठी मला कोणीतरी पुरोहित पाहिजे आणि ते पुरोहितासाठी तुम्ही चला आणि माझं कार्य तुम्ही पूर्ण करा. अशा प्रकारे त्यांनी त्यांना विनवणी केली. प्रभू दत्तात्रयाने त्यांची क्रिया त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली की नग्न अवस्थेमध्ये मांडीवर स्त्री बसलेली मदिरापान करणारी, अशा प्रकारचं त्यांनी त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली. ते सगळं दाखवत असताना आता परशुराम सुद्धा ईश्वरच रूप होते. त्यांनी काहीच विचार न करता त्यांचे पाय दृढ धरले आणि त्यांना विनवणी केली की बाबा तुम्ही कोण आहात हे मी तुम्हाला ओळखलेलं आहे. तुमची ही लीला, ही माया तुम्ही बाजूला सरकवा आणि मी काय सांगतो त्या प्रार्थनेला तुम्ही मान्यता द्या. अशा प्रकारे त्यांनी भगवंताला प्रार्थना केली. दत्तप्रभूंनी त्याला नाना प्रकारे समजून सांगितलं, परंतु तो काही ऐकायला तयारच नव्हता आणि मग शेवटी दत्तप्रभूंनी
मान्यता दिली की बाबा ठीक आहे मी करतो ते म्हणून अशाच प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, केशवा माधवा नारायणा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. नाही नाही माझ अनिक सोयरा, नाही नाही माझ अनिक सोयरा, न करिया भेरा पांडुरंगा, न करिया भेरा पांडुरंगा, पांडुरंगा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. अनाथांचा नाथ होशी तू दयाळा, अनाथांचा नाथ होशी तू दयाळा, किती वेळोवेळा प्रार्थू आता, किती वेळोवेळा प्रार्थू आता, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. नामा म्हणे जीवा होतो कासा वेश, नामा म्हणे जीवा होतो कासा वेश, केली तुझी आस आता तरी, केली तुझी आस आता तरी, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे परशुरामाने भगवंताची प्रार्थना केली की तुम्ही माझं मनोरथ पूर्ण करा, माझी जी मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करा. अशा प्रकारे त्यांनी भगवंताला विनवणी करायला सुरुवात केली. भगवंतानी होकार दिला आणि त्यावेळेला रेणुका माता त्या ठिकाणी येऊन त्यांना सांगू लागली की हे प्रभू दत्तात्रेय, आम्ही तुम्हाला ओळखलेलं आहे आणि तुम्ही प्रभू दत्तात्रेयच आहात. आमची एवढी विनवणी मान्य करा आणि मान्य करून आमचं कार्य तुम्ही व्यवस्थित पार पडा. हे आईचा मातृभाव ह्या ठिकाणी लक्षात येतो की अर्जुन हा जो होता हा दत्तात्रयांचा प्रिय शिष्य होता आणि अर्जुनाची हत्या झाली आणि ती परशुरामाच्या हाती झाली. हे ज्या वेळेला जर दत्तात्रयांना कळलं त्यावेळेला ते क्रोधायमान होऊन आपल्या परशुरामाला काहीतरी शाप देतील किंवा काहीतरी अघटित घडल अशा प्रकारे त्यांना वाटायला लागलं. म्हणून रेणुकेने आपल्या मुलाची चूक झाकण्यासाठी म्हणा किंवा सगळ्या सृष्टीचं चांगलं होण्यासाठी आणि त्यामुळे आपल्या मुलाला भविष्यात काही आघात होऊ नये या गोष्टी करण्यासाठी त्यांनी प्रभू दत्तात्रयांना विनवणी केली. त्यावेळेला प्रभू दत्तात्रयांनी त्यांनाच हात जोडले की हे महामाय, हे रेणुके, तू साक्षात जगदंबेचा अवतार आहे. जे काही घडतं हे तुझ्याच मनाने घडतं. जमदग्नी हे शिवस्वरूप आहे. मी दत्तप्रभू ह्या ठिकाणी आहे, परंतु तुम्ही ह्या सृष्टीचे सगळे पालन करणार आहे. रेणुका माता, तुम्ही साक्षात जगदंबेचे स्वरूप आहात. घंटा शूलहला निशंक मुसले चक्रं धनुस्सायकं हस्ताब्जैर्दधतिं विलसत् शीतांशुतुल्यप्रभां गौरी देहसमुद्भवां त्रिजगतां माधारभूता महां पूर्वामत्र सरस्वती मनुभजे शुंभादिदैत्यार्दिनी. रेणुका माता की जय. प्रभू दत्तात्रयांनी प्रार्थना केली की तुम्ही
नाना प्रकारच्या राक्षसांचं हनन करणारे आहात, तुम्ही मला प्रार्थना करणं तितकीशी योग्य नाही. अशा प्रकारे दत्तप्रभू रेणुकेची स्तुती करू लागले. आणि मग सगळा वृत्तांत त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केलं. कोणतीही गोष्ट कोणासमोर मांडत असताना एकदम तो विषय मांडायचा नाही. हळूहळू त्या विषयाकडे आपल्याला वळायचं. कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडून चूक होती की आपण आक्रमक होऊन तो विषय त्यांच्यासमोर लगेच मांडतो. तर तो आक्रमक न होता हळूहळू त्या ठिकाणी तिने मांडायला सुरुवात केलं की बाबा आत्ताच्या काळामध्ये क्षत्रिय फार उन्मत्त झालेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या विषयाकडे ती जायला लागली. आणि जात असताना त्या ठिकाणी मग अर्जुनाचा वध परशुरामाने केला हा हळूचकन उल्लेख रेणुकेने दत्तप्रभूंसमोर केला. आणि हा उल्लेख केल्याच्या नंतर दत्तप्रभूंना सांगता सांगता हा उल्लेख आल्यामुळं दत्तप्रभू सुद्धा अन्वधानाने बोलून गेले की हो, क्षत्रिय फारच उन्मत्त झालेले आहे, तुम्ही जे केलं ते फार चांगलं केलं. असं बोलल्याच्या नंतर एक कुठेतरी मनामध्ये विश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि निर्माण झाल्याच्या नंतर आता आपल्या मुलावर काही आघात येणार नाही हे रेणुकेला कळालं. किती दुःखाचा प्रसंग आहे पहा. पती त्या ठिकाणी मृत झालेला आहे, परंतु आपल्या मुलाकडे आईचं किती लक्ष असतं की त्या मुलाचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं. म्हणून आईने प्रभू दत्तात्रयांसमोर एक छान प्रकारे तो विषय त्या ठिकाणी मांडला आणि त्याला दत्तात्रयांच्या शापातून त्याने मुक्त करून घेतलं. अर्जुन म्हणे की मी 21 वेळेला हे निक्षत्रिय करणार आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि 5 डोह रक्तांचं थारा त्या ठिकाणी साचवून मी त्याच्यातून माझ्या पूर्वजांचं तर्पण करणार आहे. प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी त्यांना सांगू लागले की ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला महाभारतात सुद्धा ती कथा आहे की दुःशासनाने द्रौपदीच्या केसांना स्पर्श केला होता. ते स्पर्श केला तर तिला ते आवडलं नाही. तिने त्यावेळेला सांगितले की जोपर्यंत मी त्याच्या रक्ताने माझे केस धुवत नाही तोपर्यंत मी ह्या वेणीची गाठ बांधणार नाही. म्हणून पूर्वी स्त्रिया सुद्धा तशा पतिव्रता आणि सगळं व्यवस्थित चालवणाऱ्या त्या ठिकाणी होता. असाच परशुरामाने त्यांचं रक्त त्या ठिकाणी एकत्र करून आपल्या पूर्वजांच्या नावाने त्या ठिकाणी त्यांनी तर्पण केलं. 21 हा अंक खूप छान आहे. आपण प्रत्येक कार्याच्या वेळेस 21 किंवा 11 असे जे आपण विषम संख्या घेतो ती विषम संख्या खूप सुंदर आहे. कारण विषम सगळं पाहिजे. एक विंशान पुरुषान उद्धरतुम. आपण कालच पाहिले की कन्यादान केल्याने 21 पिढ्यांचा त्या ठिकाणी उद्धार होतो. गणपतीला आपण 21 दुर्वांच्या जुड्या वाहतो. 21,000 ऋषींनी गणपतीच्या मस्तकावर दुर्वाच्या जुड्या वाहिल्या तेव्हा भगवंताच्या गणपतीच्या शरीराचा दाह कमी झाला. आपण गणपती उत्सव त्या ठिकाणी गणपती बसवतो 10 दिवस. तर गणपतीच्या शरीराचा दाह कमी व्हावा अशा प्रकारे ती प्रार्थना आहे. महाभारत लिहिताना व्यासांनी त्यांना सांगितले की बाबा मी सांगत जाईल आणि तुम्ही लिहायचं. पण गणपती म्हणे की बाबा मी थांबणार नाही, तुम्ही सांगा मी लिहित जाईल. मग व्यासही हुशार होते. त्यांनी सांगितलं की मी सांगत जाईल. एखादा श्लोक सांगितला तर तुम्ही मात्र तो श्लोक अर्थसहित लिहायचा. अशा प्रकारे महाभारत त्या ठिकाणी लिहिलं गेलं. पण ती ऊर्जा शरीरातली इतकी वाढून गेली, इतकी शरीरातली ऊर्जा वाढली की त्यांना काहीच सहन होईना. मग 1000 कमळं त्यांच्या डोक्यावर वाहिले, त्यांना पाण्यात बसवलं, मातीचा लेप त्यांच्या अंगाला लावला तरीही त्यांचा दाह शांत झाला नाही. म्हणून दुर्वाची जुडी त्यांच्या मस्तकावर ठेवायला सुरुवात केली. दुर्वा वाहताच त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला. आपण सुद्धा जेव्हा प्रसंग येईल, वेळ भेटेल, आपण दुर्वावर हारळीवर नुसतं जर चाललो तरी आपल्या शरीरातला दाह कमी होत चालतो. आपण ज्या ज्या गोष्टी देवांना वाहतो त्या आपल्यासाठी गरजेच्या आहेत, देवासाठी काहीच गरजेचं नाही. कोणत्याही गोष्टी आपण देवाला वाहतो, हळद कुंकू वाहतो, फुलं वाहतो, बेल वाहतो,
त्यांना वारंवार स्पर्श झाल्याने आपल्या शरीरातल्या ज्या व्याधी असतात त्या व्याधी निघून जातात. परवा कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं की पूर्वी चंदन हाताने उगाळायचे. तर हाताने उगाळायचं कारण काय होतं की तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा रोग त्या ठिकाणी होऊ नये, त्वचेचा रोग तुमच्या शरीराला होऊ नये, कारण ते चंदन तुमच्या हाताला सतत लागत राहत म्हणून तुमचा देह शुद्ध राहतो. म्हणून ते चंदन उगाळण्याचं महत्व. अशा प्रकारे 21 वेळेस त्यांनी निक्षत्रिय करून त्यांचं तर्पण केलं. वडिलांच्या संस्कारासाठी त्यांनी भगवंताला प्रार्थना केली आणि भगवंताने त्यांचा त्या ठिकाणी विधी करण्यासाठी मान्य केलं. परंतु आता त्या ठिकाणी स्नानासाठी पाणी पाहिजे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी करण्यासाठी पाणी त्या ठिकाणी लागेल. मग ते म्हणे बाबा कसं काय करायचं? तर मग म्हणे बाबा तुझ्याजवळ शस्त्र आहे. दत्तप्रभू म्हणाले की तुझ्या बाणाने तू या ठिकाणी एक तीर्थ निर्माण कर आणि त्या तीर्थाच्या पाण्याने तुम्ही स्नान करा, तुझी आई सुद्धा स्नान करेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी तीर्थ निर्माण करण्यासाठी बाण त्या ठिकाणी मारला आणि बाण मारल्याबरोबर त्या ठिकाणातून जल प्रगट झालं. आपण माहूरला जाताना जे मातृकुंड, आपण जे मातृतीर्थ जे म्हणतो, हे मातृतीर्थ परशुरामाच्या बाणाने त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ह्या मातृ आईसाठी त्यांनी ते केलंय म्हणून त्याला मातृतीर्थ असं नाव दिलं गेलं. आपण काल पाहिलं की अश्वतीर्थ म्हणजे सहस्र घोडे त्या पाण्यातून निघून गेले म्हणून अश्वतीर्थ. हे मातृतीर्थ त्या ठिकाणी निर्माण झालं आणि या मातृतीर्थामध्ये दोघांनी स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर सुंदरचं अहेवलेन रेणुकेने धारण केलं आणि सौभाग्य अलंकार त्या ठिकाणी घेतले. सप्त ऋषींच्या ज्या पत्न्या आहेत त्या पत्न्यांनी सुद्धा तिचं त्या ठिकाणी ओटी भरली आणि भगवंताकडे जाण्यासाठी, अग्निप्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणी ती निघाली. आपण अंगाभोवती प्रदक्षिणा करतो, यज्ञाभोवती प्रदक्षिणा करतो. ह्या प्रदक्षिणा करण्याचे मागचं कारण काय की आपण भगवंताच्या उजव्या बाजूने आपण प्रदक्षिणा करतो मंदिराच्या, कारण सदैव उजवा असावं असा त्याच्या मागचा भाग आणि भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून साधू संतांना यज्ञ कार्य जिथे चाललं त्या ठिकाणी आपण प्रदक्षिणा करतो. प्रभू दत्तात्रयाला तिने वंदन केलं. आपल्या जीवनामध्ये लीनता सुद्धा असली पाहिजे. साक्षात रेणुका म्हणजे पार्वती स्वरूप, परंतु प्रभू दत्तात्रयांना त्यांनी वंदन केलं आणि वंदन करून एक प्रदक्षिणा त्या ठिकाणी त्यांनी घातली आणि अग्निप्रवेश करण्यासाठी पुढे निघायला लागल्या. आपल्या गुरूंना आपण जर एक प्रदक्षिणा केली त्याचं किती पुण्य आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. श्रीरंगात्मक जे आहेत त्यांनी ह्या त्यांच्या पदामधून सुंदर प्रकारे त्या ठिकाणी मांडलेले आहे. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्व ही तीर्थे घडले आम्हा आदि करुणिकाशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली स्वरा सुरवरा विमान उतरायाची. मृदंग टाळ घोष भावे भक्तार्थे गाती, नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्मा हत्या हरती करता दंडवत, लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. जन्म धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची.
गुरु भजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी अनुभवते जाणते जे गुरुपदीचे रहिवासी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली करा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात्मक विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली परासुरवरा विमान उतरायाची झाली परासुरवरा विमान उतरायाची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी ब्रह्महत्या हरती म्हणजे कोटी ब्रह्महत्या जरी तुमच्याकडून घडलेल्या असतील तर ते गुरूंना प्रदक्षिणा करण्यामध्ये गुरूंना दंडवत घालण्यामध्ये तुम्हाला ते सगळं मिळतं आणि मोक्षाचा मार्ग तुमचा मोकळा होतो. म्हणून गुरुशी इतकं सदैव आपण लीन राहिलं पाहिजे. माता पिता आपण ज्यांना गुरु मानतो अशा व्यक्तींशी सदैव आपण लीन राहिले पाहिजे. अशी ही महिमा त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी त्यांनी प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करून अग्नीमध्ये जाण्याचं त्यांनी त्या ठिकाणी निश्चय केला की बाबा आता आपल्याला अग्नीमध्ये प्रवेश करायचा आहे, आपल्या पतीचा सहगमन आपल्याला करायचं आहे. म्हणून पुढे जात झाल्या आणि जाता जाता आपल्या मुलाला उपदेश त्या ठिकाणी दिला की तुम्ही प्रभू दत्तात्रयांची साथ कधी सोडू नका. प्रभू दत्तात्रयांच्या सोबत तुम्ही सदैव राहा आणि ते तुम्हाला जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनावर तुम्ही चालत राहा अशा प्रकारे त्यांनी सांगितले. आणि शेवटी जीव आहे, मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्याच्या नंतर दुःख हे निश्चितच होणार. रामाला आपल्या आईचे गुण आठवायला लागले, आपल्या पित्याचे गुण आठवायला लागले की लहानपणी असताना त्यांनी आपल्याला कसा जीव लावला, आपल्याला कसं सांभाळलं आणि आज आपण आपल्याच हाताने त्यांना अग्नी देत आहोत. खूप वाईट वाटायला लागलं आणि भगवंताचं त्या ठिकाणी सांगणं चालू झालं किंवा तू असं कर, तू तसं कर. खूप दुःखामध्ये त्या ठिकाणी त्यांनी आपल्या आईला अग्नी देण्यास सुरुवात केला. खूप विरह त्या ठिकाणी त्यांना व्हायला लागला. म्हणून भगवंत त्या ठिकाणी त्यांना सांगू लागले की अरे हे तर सृष्टीचक्र आहे, मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्याच्या नंतर मृत्यू हा निश्चितच आहे अशा प्रकारे ते सांगायला लागले आणि तू मोहित होऊ नको अशा प्रकारे ते त्यांना सांगू लागले. ब्रह्मपुराणामध्ये आणि भागवतामध्ये सुद्धा कथा येते की कपिल मुनीची कथा येते. कपिल मुनीने आपल्या आईसाठी सांख्यसूत्र सांगितलं आणि मातृतीर्थ त्या ठिकाणी आईसाठी निर्माण केलेलं आहे. आपण जसं काशी गया प्रयाग या ठिकाणी जातो तर आईचं स्वतंत्र श्राद्ध जर आपल्याला करायचं असेल तर मातृगयेला आपण मातृतीर्थावर आपण जाऊन श्राद्ध करू शकतो. सांख्यसूत्र आईला त्यांनी सांगितलं. भगवंत परशुरामाला म्हणायला लागले की तू आता त्या मोहामध्ये गुंतू नको, तू खूपच त्या मोहात गुंतत चालला अशा प्रकारे त्यांना सांगायला लागले. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे 15व्या अध्यायामध्ये. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्यमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ति मूढा पदमं व्ययं तत्. एक सुंदरसा असा श्लोक 5वा श्लोक आहे की तू कोणत्याही प्रकारची मान प्रतिष्ठा सांसारिक सुख ईर्षा याचा त्याग कर आणि सुख दुःखाचा भोग सुख दुःखामध्ये भेद मानू नको. जे चांगलं असेल तेही चांगलं आहे, वाईट जरी प्रसंग आला तरी आपल्याला त्याच्यातून लवकर बाहेर पडायचंय असं तू मनामध्ये बाळगून पुढे चालत चाल. कारण तू दुःख जेवढं आवडलं तेवढं दुःखच येणार आहे. म्हणून त्याच्यातून तू बाहेर पडण्याचा नक्कीच प्रयत्न कर आणि मोहपाशातून तू हळूहळू बाहेर पड. अशा प्रकारे ते त्यांना सांगू लागले की मोहातून तुला निश्चितच बाहेर पडायचं आहे आणि तुझ्या हातून अजून भरपूर कार्य व्हायचे आहे असं सांगून त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि ह्या मोहातून तुला
बाहेर पडून मुख्य कार्यासाठी आपल्याला पुढे जायचे असे सांगू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवंत त्या ठिकाणी प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दुःख त्या ठिकाणी त्यांना होत गेलं. शेवटी विरह असतो. माता पितांचं दुःख आपल्याला कधीच पाहवलं जात नाही, कारण सगळा आपलं बालपण असो यौवन असो हे सगळं आपलं त्यांच्या सोबत जातं. म्हणून त्यांना खूप दुःख व्हायला लागलं आणि दुःख करता करता भगवंताचं नामस्मरण करता करता ते त्या ठिकाणी विरहामध्ये त्या ठिकाणी राहायला लागले. विरह व्हायला लागला मनाला. त्यांच्याकडून पुढचं कार्य करून घ्यायचं होतं. म्हणून भगवंत त्यांना सांगू लागले की अरे तुझ्या आईवडिलांना मुक्ती मिळालेली आहे आणि तुला जर साक्षात त्यांना पाहायचं असेल तर मी तुला दाखवतो. ज्या ठिकाणी अग्नी दिला होता त्या ठिकाणी सुंदर अशी वेशभूषा केलेली रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते आणि सुंदर प्रकारचे अलंकार रेणुका मातेच्या शरीरावर होते. जमदग्नी ऋषींच्या शरीरावर भस्म धारण केलेलं होतं. सुंदर असं वस्त्र त्या ठिकाणी अंगावर होतं. रुद्राक्षाच्या माळा त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये होत्या. हे स्वरूप भगवंतांनी त्यांना दाखवलं आणि त्यांना आनंद त्या ठिकाणी झाला. काही जणांच्या चरित्रामध्ये ऐकण्यात असे येते की भगवंतांनी रेणुका मातेला हाक दिली आणि त्या हाकेच्या माध्यमातून रेणुका माता त्या ठिकाणी स्थापित झाली. माहूरगडावर त्या ठिकाणी जगदंबा स्थापित झाली अशा काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आपल्या आई वडिलांना पाहून त्यांना इतका आनंद झाला आणि आनंदमग्न होऊन ते भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन करू लागले. पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पाजळवाता आत्मज्योती पाजळवाता आत्मज्योती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती देहाचा तो करुणी देव्हारा काम क्रोध झाडा कचरा लोभ मोहाचा टाका सडा दंभ मत्सर रांगोळी काढा पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पाजळवाता आत्मज्योती पाजळवाता आत्मज्योती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती दश इंद्रिये हत्यार बंद अंतःकरणी स्वच्छ सुगंध मन प्रवेशे मोठानंद संकल्प विकल्प होती बंद पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पाजळवाता आत्मज्योती पाजळवाता आत्मज्योती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती निर्विकार स्थिती होता खरा आनंद तोची देखा आत्मस्वरूपे प्रगटे तत्वता आत्मस्वरूपे प्रगटे तत्वता हरि शरण रेणुका माता हरि शरण रेणुका माता पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पाजळवाता आत्मज्योती पाजळवाता आत्मज्योती पूजन शिवशक्ती शिवशक्ती पूजन शिवशक्ती शिवशक्ती. नमः
नमः पार्वती पते हर हर महादेव हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपला कालच विषय झाले की आपलं शरीर हे 10 इंद्रियांनी बनलेलं आहे. 9 द्वार आपल्या शरीराला आहेत आणि त्या 9 द्वारांवर जर आपण आपला ताबा जर मिळवला तर आपली हळूहळू निर्विकार स्थिती होऊन आपल्या मनाला खरा आनंद त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होईल. अशा प्रकारे भगवंताला परशुरामाला त्यांनी आई वडिलांचं त्या ठिकाणी दर्शन घडवलं आणि मग ते दर्शन झाल्याच्या नंतर हळूहळू त्यांचा मोह त्या ठिकाणी सुटायला लागला आणि मोह सुटत असताना प्रभू दत्तात्रयांच्या मार्गदर्शनाखाली ते त्या ठिकाणी राहू लागले. माहूरलाच त्या ठिकाणी राहत असताना खूप काळ त्यांचं त्या ठिकाणी गेला. आजही आपण माहूरला जगदंबेच्या दर्शनाला सगळेजण जातो आणि जगदंबेला नाना प्रकारचे साकडं आपण त्या ठिकाणी घालतो किंवा जगदंबेच्या कृपेने आमचं सगळं चांगलं व्हावं म्हणून आपण जगदंबेला वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतो. जय जय रेणुके श्री माते माहुर गडी वसते. जय जय रेणुके माझी रेणुका माऊली कल्प वृक्षाची सावली. अशा प्रकारे अनेक पद जगदंबेचे आहेत की बाबा ही कल्पवृक्षाची सावली आहे आणि माहूर गडावर आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्याकरता त्या ठिकाणी थांबलेली आहे. म्हणून जगदंबेची कृपा परशुराम प्रभू दत्तात्रय आणि जमदग्नी ऋषींच्या माध्यमातून सदैव येणाऱ्या भक्तांना ती मिळत राहते. अशी जगदंबा त्या ठिकाणी माहूरगडी स्थापन झालेली आहे. परशुरामाला अनेक प्रकारचे यज्ञ त्या ठिकाणी करायला सांगितले. अनेक प्रकारचे यज्ञ त्या ठिकाणी त्यांनी केले आणि यज्ञ करत असताना त्यांनी सांगितले की तुला आता हळूहळू याच्यातून सगळ्या याच्यातून मुक्त व्हायचं आहे. कारण मुक्तता केव्हा येते की तुमच्याजवळ काहीच नसलं त्यावेळेला हळूहळू मुक्तता यायला लागते. ज्या वेळेला तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत त्यावेळेला हळूहळू लोभ तुमचा सुटत नाही. म्हणून माझ्याकडे काहीच नाही अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही सांगताल त्यावेळेला हळूहळू ती मुक्तता येत चालते. आपण भगवद्गीतेचा श्लोक पाहिलेला आहे की अनन्याश्चिंतयन्तो मा हे जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत तुमची योगक्षेमाची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केलेलीच आहे. म्हणून त्यांनी सगळं दान करण्यासाठी त्यांना सांगितलं की परशुरामाला सांगितलं की आता तुम्ही तुमच्या सोबत काहीच ठेवू नका, सगळं दान करून टाका. मोठमोठाले यज्ञाला तुम्ही सुरुवात करा, यज्ञ करायला सुरुवात करा आणि मी त्या यज्ञाचा आचार्य राहील अशा प्रकारे प्रभू दत्तात्रयाने सांगितलं. कोणतंही कार्य करत असताना योग्य व्यक्ती त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी पाहिजे आणि तो त्या अनुभवातून गेलेला पाहिजे. काही वेळेला असं होतं की एखाद्या व्यक्तीने 2 पैसे जास्त सांगितले की आपण अजून दुसरा कोणीतरी पाहतो, परंतु तो जर योग्य व्यक्ती असेल त्यांनी अनेक काळ ते कार्य जर केलेले असेल तर त्याच्या चातुर्य बुद्धीने आपलं कार्य व्यवस्थित होतं. म्हणून पूर्वीपासून कर्मकांडामध्ये सांगितलेले की जुना याज्ञिक आणि नवा वैदिक म्हणजे ज्यांनी वेद शिक्षण घेऊन तो नेटकाच बाहेर पडलेला आहे असा व्यक्ती असावा आणि ज्यांनी बऱ्याच काळ त्या याज्ञिक क्षेत्रामध्ये घातलेला आहे असा व्यक्ती तुमच्या यज्ञाचा आचार्य म्हणून त्या ठिकाणी पाहिजे. प्रभू दत्तात्रयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं कार्य त्या ठिकाणी चालत राहिलं आणि कश्यप ऋषींना त्या ठिकाणी त्यांनी सगळी जमीन जी आहे त्यांच्या ताब्यातली, कारण अर्जुनाचा वध झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या संपूर्ण सप्तद्वीपापर्यंत कोणीच मालक राहिलेला नव्हता. म्हणून त्या सप्तद्वीपापर्यंत सगळी जमीन त्यांनी कश्यप ऋषींना दान करून टाकली. म्हणून बऱ्याच वेळेस गोत्र विचारल्याच्या नंतर जर गोत्र माहिती नसले तर कश्यप असं नाव घ्यायला सांगतात. कारण सृष्टीचा ज्या वेळेला लय झाला होता त्यावेळेला फक्त कश्यप ऋषीच राहिले अशी अनेक ग्रंथांमध्ये कथा आहे की कश्यप ऋषींनी
त्यांच्या कमंडलूमध्ये एक छोटासा मासा आला, तो वाढत वाढत गेला, मग समुद्रात नेलं. अशा प्रकारे कथा आपण भागवतात बऱ्याच वेळेला ऐकलेली आहे. आणि त्या माशाने सांगितलं की पृथ्वीचा ज्या वेळेला लय होईल त्यावेळेला मी एक नाव तुमच्याकडे घेऊन येईल आणि तुम्ही ऋषीमुनी त्या नावेमध्ये बसा आणि मी तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल. अशी कथा आपण भागवतात बऱ्याच वेळेला ऐकलेली आहे. कश्यप ऋषींना सगळं दिलं आणि कश्यप ऋषींना देऊन दत्तात्रयांच्या चरणी त्या ठिकाणी ते राहू लागले. भगवंतानी त्रिपुरा रहस्य नावाचा जो ग्रंथ आहे तो त्यांनी त्यांना सांगितला. मग सगळ्या गोष्टी दान केल्याच्या नंतर आता यांच्याजवळ स्वतःच्या शस्त्राशिवाय दुसरं काहीच राहिलं नाही. परंतु जशी जशी आपली ख्याती होत चालते, नाव होत चालतं किंवा यांनी ह्या ह्या वस्तू दिल्यात, ह्या वस्तू या ठिकाणी त्यांनी दान केल्या, मग ज्यांना मिळालं नाही ते लोक मागण्यासाठी त्या ठिकाणी येतात. मग याचक त्यांच्याकडे यायला लागले की बाबा आम्ही ऐकलं तुम्ही अशा अशा प्रकारचं दान धर्म केलं, आम्ही याचक आहोत, आम्हाला सुद्धा तुम्ही काही ना काहीतरी दान करा. त्यावेळेला परशुराम म्हणाले बाबा मी माझं सगळं दान कश्यप ऋषींना करून टाकलं, माझ्याकडे काहीच नाही. ते म्हणे जमीन तुमच्याकडे नाही पण तुम्ही समुद्रातून तर जमीन निर्माण करू शकता. त्यावेळेला हा विचार त्यांच्या मनामध्ये आला नाही आणि त्यांनी आपल्या बाणाच्या माध्यमातून समुद्र मागे सरकवला आणि 400 कोस लांब आणि रुंद असं त्या ठिकाणी तो समुद्र मागे सरकवून त्या ठिकाणी कोकण द्वीप जे आहे, आपण कोकण जे म्हणतो, हे कोकण त्यांनी निर्माण केलं. आणि चिपळूणला त्यांचं परशुरामाचं मंदिर आहे. अशा प्रकारे त्यांनी ते त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या जे याचक होते त्या याचकांना ती जमीन पुन्हा त्यांनी दान करून टाकली आणि गुप्त रूपाने आता चिपळूण येथे ते त्यांची तपश्चर्या करत आहेत. एके दिवशी असंच चाललेलं असताना रेणुकाई त्या ठिकाणी पार्वती ब्रह्मदेवाला वेदाचं विस्मरण झालं आणि विस्मरण झाल्याच्या नंतर काय करावं ते कळना. बऱ्याच वेळेला होतं की आपण बोलता बोलता थांबून जातो, काय बोलतो हेच कळत नाही आणि थोड्या वेळाने काही क्षणानंतर आपल्या लक्षात येतं किंवा लक्षात येत नाही. तसंच ब्रह्मदेवाचं झालं की ह्या वेदांची त्यांना विस्मृती झाली. मग ते दत्तप्रभूंकडे गेले की बाबा मला वेदाची विस्मृती झाली, आता काय करू. त्यावेळेला ते म्हणे की तुम्ही रेणुकेपाशी जा, रेणुका देवीकडे जा, त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि त्यांनी मार्गदर्शन केलं की बाबा माझ्या देहातून एक प्रकारचं स्त्री स्वरूप त्या ठिकाणी निघल आणि तिच्या देहातून तुम्हाला पुन्हा वेदाची निर्मिती होऊन तुम्हाला वेद पुन्हा प्राप्त होतील. आपण एकवीरा देवी विषय ऐकलेला आहे. एकवीरा देवी त्या ठिकाणी रेणुका मातेच्या देहातून प्रगट झाली आणि त्या एकवीरा देवीच्या शरीरातून ते सगळे वेद पुन्हा प्रगट होऊन पुन्हा ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी गेले. एकवीरा माता की जय. मातृतीर्थाचं हळूहळू महत्व त्या ठिकाणी वाढू लागलं आणि मातृतीर्थावर तुम्ही अनेक प्रकारचे विधी जर तुम्ही त्या ठिकाणी केले तर तुमची मनकामना त्या ठिकाणी पूर्ण होती असे सांगायला सुरुवात केली. मातृतीर्थावर जर तुम्ही पिंडदान किंवा धर्मकार्य त्या ठिकाणी केलं तर तुमचं कार्य त्या ठिकाणी निश्चितच पूर्ण व्हायला लागेल. अशा प्रकारे आतापर्यंत आपण रेणुका, जमदग्नी आणि परशुराम यांच्या कथा ह्या ठिकाणी ऐकल्या. शिष्याने विचारलं की बाबा मला ह्या कथा ऐकण्याविषयी अजून उत्सुकता वाढत आहे. प्रभू दत्तात्रयांनी अजून कोणाला मार्गदर्शन केलं ते विस्तार करून मला सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. मग गुरु, आपण ही जी कथा ऐकतो ही गुरु शिष्यांची चर्चा चालू आहे बरं का. दीपक नावाचा जो शिष्य आहे त्या शिष्याने आपल्या गुरूंना आशीर्वाद स्वरूप मला दत्तात्रयांच्या जीवनात घडलेल्या कथा सांगा अशा प्रकारे त्यांनी प्रश्न केला होता. त्या अनुषंगाने आपल्या ह्या कथा चालू आहे की प्रभू दत्तात्रयांच्या माध्यमातून कोणाला काय साध्य झालं आणि काय काय मिळालं ते सांगितलं. आपण आतापर्यंत अर्जुन, सहस्रार्जुन आणि
परशुरामाला कसं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यातून त्यांनी जीवन त्यांचं कसं व्यतीत केलं हे सगळं त्यांना आपण आतापर्यंत पाहिलं. आता आलर्क राजाची कथा आपली आजपासून सुरुवात होते. सोमवंशातील हा राजा होता आणि शिवप्रसाद म्हणजे प्रभू शिवांचं त्याला आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. शत्रुजीत त्याचं नाव होतं. विद्या अभ्यास याच्यामध्ये तो सर्वश्रुत त्या ठिकाणी होता. अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र तो त्या ठिकाणी चालवत होता. त्याचा मुलगा ऋतुध्वज नावाचा त्याचा मुलगा होता. एके दिवशी गालव मुनी आले आणि गालव मुनींनी त्यांना सांगितलं की बाबा मी यज्ञ सुरुवात करत आहे. अशा प्रकारे राजाला सांगितले. राजाने सांगितलं काही हरकत नाही. गालव मुनी आपल्या आश्रमात गेले आणि आश्रमात जाऊन त्यांनी यज्ञ सुरुवात केला. यज्ञ सुरुवात केल्याच्या नंतर पूर्वी राक्षस त्या यज्ञाचा विध्वंस करायचे, कारण देवतेला दिलेली आहुती ही देवता ग्रहण करून त्यांचं शरीर ते चांगलं व्हायचं आणि राक्षसांना ते विरोध करायचे. म्हणून यज्ञ विध्वंस करणे हे राक्षसांचं कार्य. आजच्या कलियुगात तशा वृत्तीचे लोक म्हणल्यावर जो कोणी धर्म कार्य करत असेल, कोणी चांगलं कार्य करत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन द्यावं. आपण त्याच्या कार्यामध्ये त्याला बाधा आणू नये. जर त्याला एखाद्या ठिकाणी काही चांगलं कार्य करायचं असेल, जिथे काही द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तुम्ही त्याला मागे ओढणं गरजेचं नाही. त्याला 10 रुपये द्यायचे असतील, तुम्ही त्याला म्हणले अरे 10 कशाला देतो, 5च दे, तर हे तुमचं चुकीचं कार्य आहे. त्याचं कार्य त्याला करू द्या आणि तुम्हाला जसे त्याला प्रोत्साहन देता येईल तसं तुम्ही त्याला प्रोत्साहन देत चला. गालव ऋषींनी आश्रमामध्ये यज्ञ चालू केला आणि पातालकेतू नावाचा राक्षस त्या ठिकाणी त्यांचा यज्ञ विध्वंस करायचा. क्रोधावर किती नियंत्रण ठेवलं पाहिजे हे ऋषीमुनींकडून आपल्याला शिकायला पाहिजे. पैठणच्या आपल्या जवळच नाथांची कथा आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे की नाथ महाराज ज्या वेळेला स्नान करून जायचे, एक लेंछ त्यांच्या अंगावर पान थुकायचा, ते पुन्हा वापस यायचे, पुन्हा स्नान करायचे आणि पुन्हा जायचे. असं 108 वेळेला घडलं. 108 वेळेला घडल्याच्या नंतर जो व्यक्ती त्यांच्यावर पान थुकत होता तो त्यांना म्हणाला की महाराज मी इतक्या वेळ तुम्हाला त्रास दिला, तुम्ही काहीच बोलले नाही. नाथ म्हणे तुला नमस्कार आहे माझा, कारण तुझ्यामुळं माझं 108 वेळेला स्नान झालं होतं आणि जर मी तुझ्यावर रागवलं असतो तर मी ह्या पुण्य कार्यापासून मुकलो असतो. मला 108 वेळेला स्नान झालं नसतं. हा मोठेपणा आपण शिकण्यासारखा आहे. सहनशीलता आपल्यामध्ये तितकीशी असेल असं सांगता नाही येत, परंतु आपण हळूहळू प्रयत्न करायला पाहिजे की आपण त्याच्यातून क्रोधापासून कसं आपण दूर जाऊ शकू. म्हणून ऋषीमुनी यज्ञ याग चालू असताना कोणत्याच प्रकारचा शापादपी शरादपी असं कोणतंही कार्य करत नव्हतं. कारण क्रोध आला की त्या ठिकाणी ती देवता निघून जाती, नाहीशी होती. म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये कोणतेही धर्मकार्य किंवा चांगलं कार्य चालू असताना आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण त्या देवतेला त्या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी शाप दिला नाही आणि पुन्हा ऋतुध्वज शत्रुजिताकडे आले आणि म्हणाले तुझा जो ऋतुध्वज नावाचा पुत्र मला पाहिजे, कारण माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तो पाहिजे. प्रभू रामचंद्राला सुद्धा ऋषी यज्ञाचं रक्षण करण्यासाठी घेऊन गेले होते आणि विवाह करूनच परत आणला. तसंच ऋतुध्वजाच्या जीवनात सुद्धा तसंच घडलं. भगवंताला प्रार्थना केली गालव ऋषींनी की बाबा माझा यज्ञ कसा सफल होईल. आणि भगवंताने आकाशवाणी झाली. आकाशवाणीच्या माध्यमातून एक अश्व त्या ठिकाणी खाली उतरला. त्या अश्वावर बसून गालव ऋषी ऋतुध्वजाला आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले. ऋतुध्वजाला ते घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर पूर्वीप्रमाणे यज्ञ त्या ठिकाणी चालू झाला. यज्ञ चालू झाल्याच्या नंतर ज्यावेळेला ती ज्वाला वरपर्यंत गेली, तो धूर त्या ठिकाणी त्या पातालकेतू राक्षसाला दिसायला लागला आणि तो दिसायला लागल्याबरोबर तो गुहेतून त्या ठिकाणी बाहेर आला
आणि बाहेर आल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे त्या यज्ञाला विध्वंस करण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला, परंतु ऋतुध्वज त्या ठिकाणी शस्त्र घेऊन उभं होता. त्याने एक बाण चालवला आणि त्या पातालकेतूच्या देहामध्ये तो बाण घुसला. त्या ठिकाणी वराह रूपामध्ये तो राक्षस त्या ठिकाणी अवतरित झाला होता. त्याला बाण लागला, तो पुढे पळत जाय आणि जो स्वर्गातून जो अश्व त्या ठिकाणी मिळालेला होता ऋतुध्वजाला, त्या अश्वावर बसून तो तेवढ्याच तेजीने त्याच्या पाठीमागे जायला लागला. जाता 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 ते एका गुहेमध्ये त्या ठिकाणी गेले आणि गुहेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी अश्व सोडून दिला आणि पुढे चालायला लागले. सुंदर अशी नगरी त्या गुहेमध्ये होती आणि त्या नगरीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी एक मुलगी त्या ठिकाणी दाराजवळ बसलेली पाहिली. याला पाहून तिला आनंद झाला की फार वर्षानंतर कोणीतरी पुरुष आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे, म्हणून ती आनंदित झाली. आणि आनंदित होऊन ती जी वर राजकुमारी त्या ठिकाणी राहत होती त्या राजकुमारीला तिने जाऊन सांगितलं की एक सुंदरसा राजकुमार ह्या ठिकाणी आलेला आहे. ती राजकुमारी विश्वावसू गंधर्वाची मुलगी होती आणि या पातालकेतू राक्षसांनी तिला विवाह करण्यासाठी तिला बंदिस्त करून आणलेलं होतं. परंतु त्या मुलीने सांगितलं की जोपर्यंत तुमचा आणि माझा विवाह होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या देहाला स्पर्श करायचा नाही. जर तुम्ही मला स्पर्श केला की मी त्या क्षणी माझा जीव देऊन टाकेन. अशा प्रकारे तिने सांगितलं. त्या ठिकाणी त्या दोघे राहत असताना ती सेविका होती आणि विश्वावसूची मुलगी त्या ठिकाणी त्या दोघे जणी राहत होत्या. ऋतुध्वज त्या ठिकाणी जायच्या आधी त्यांनी गोलोकातून गायीने स्वरूप घेऊन त्या ठिकाणी जाऊन तिने त्या राजकन्येला सांगितलं की एक सुंदरसा मुलगा ह्या ठिकाणी येईल आणि तो तुमची ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणीतून तुमची मुक्तता करेल आणि तुम्हाला तो सोबत घेऊन जाईल. त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही ह्या ठिकाणी का आहेत, का करतायत. अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारले, नाना प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारले. मग त्या राजकुमारीने गंधर्वपुत्रीने सांगायला सुरुवात केली की ह्या गुहेमध्ये पातालकेतू आणि तालकेतू नावाचे दोन राक्षस आहे आणि ते राक्षस मला विवाह करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. परंतु मी त्यांना सांगितले की जोपर्यंत तुम्ही माझ्याशी विवाह करणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ यायचं नाही. असं सांगितल्यामुळे जोपर्यंत ते माझे मन पालटण्याची वाट त्या ठिकाणी पाहत आहात आणि आत्ताच कोणीतरी शूरवीराने पातालकेतूवर बाणाचा वर्षाव केला आणि तो त्या वर्षावाने जखमी होऊन या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. हा सगळा वृत्तांत त्या ठिकाणी त्या सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि गंधर्व कन्येने विवाहाचा आग्रह त्या ठिकाणी त्याला धरला किंवा तुम्ही माझ्याशी विवाह करायला पाहिजे आणि माझी या ठिकाणून मुक्तता करायला पाहिजे. पण शास्त्र असं सांगतं की आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त जर कोणी स्त्री एकांतात असेल मग ती आपली तरुण मुलगी का असत नाही, जर एकांतात जर ते असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थांबायचं नाही, तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणून निघून जायचं. अशा प्रकारे जे संस्कार त्या ऋतुध्वजावर झालेले होते त्यांनी त्या दोन्ही मुली त्या पाहिल्या आणि त्या ठिकाणून ते निघायला लागले. निघायला लागल्याच्या नंतर तिने प्रार्थना केली किंवा तुम्ही माझं पाणी ग्रहण करा, माझ्याशी विवाह करा. ते म्हणे असं होऊ शकत नाही आणि गुरुच्या आज्ञेविना मी काहीच करू शकत नाही. म्हणून त्यांनी त्याला नकार दिला आणि त्या ठिकाणून निघायला लागले. त्या दोघींनी त्यांना विनवणी केली की गोमातेनेच आम्हाला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी येणार आहात, पण ते म्हणे माझ्या गुरूंची जर आज्ञा असेल तरच मी तुझ्याशी विवाह करेन. मग त्यांनी गुरुचं ध्यान केलं. त्या ठिकाणी गुरु प्रगट झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्यांनी दोघांचाही गंधर्व विवाह त्या ठिकाणी लावला आणि त्या पाताळातून
त्या दोन्ही कन्यांना घेऊन, जी गंधर्व कन्या होती तिच्याशी विवाह करून ते वरती आले. आणि वरती आल्याच्या नंतर राक्षसांनी त्यांना अडवलं की बाबा तुम्ही हिला का घेऊन चालले, म्हणून त्यांनी तालकेतूचा त्या ठिकाणी वध केला. त्याचा जो भाऊ होता तो पातालकेतू, तो भाऊ पाताळामध्ये त्या ठिकाणी निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर शास्त्र असं सांगतं की अग्नी शिल्लक ठेवायचा नाही, शत्रू शिल्लक ठेवायचा नाही. शत्रू जर तुम्ही शिल्लक ठेवला तर तो पुन्हा पुन्हा येऊन तुम्हाला त्रास देईल. आणि अग्नी जर तुम्ही शिल्लक ठेवला तर त्याचा कोणत्या प्रकारे आघात तुमच्यावर होऊ शकतो. म्हणून बऱ्याच वेळेला अग्नी तुम्ही शांत केल्याच्या नंतर तो अग्नी सगळा शांत करून मगच तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला जायचं. बऱ्याच वेळेस खेड्यामध्ये किंवा शेतामध्ये अग्नीवर काही वस्तू तयार केल्याच्या नंतर तो अग्नी त्या ठिकाणी माती टाकून तो विझवला जातो. तो एक ठिणगी सुद्धा शिल्लक ठेवत नाही. परंतु हा पाताळात निघून गेला, त्याला असं वाटलं की सगळं संपलं, म्हणून त्यांनी त्याचा विचार सोडून दिला. आणि राजकुमारीला घेऊन तो त्या ठिकाणी वरती आला. वरती आल्याच्या नंतर सगळी वार्ता गालव ऋषींना सगळ्यांना सांगितली. आणि गालव ऋषींना वाटलं की आता हे सगळं संपलं, आपल्याला आता मार्ग मोकळा झाला, आपलं सगळं कार्य आता व्यवस्थित चालेल, अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली. एके दिवशी हा राजकुमार अरण्यात शिकारीसाठी जात असताना त्या राक्षसाचा जो भाऊ होता, जो पाताळात राहत होता, त्याने ऋषींचं वेश घेऊन त्या ठिकाणी तो आला. आणि छान प्रकारचा आश्रम त्यांनी त्या ठिकाणी केला तालकीतून. आणि याला पाहिले की बाबा अरे तू तर राजकुमार दिसतो आणि मी असं असं कार्य आरंभिलेलं आहे आणि त्या कार्यासाठी तुमची मदत पाहिजे आणि तुम्ही पूजेसाठी बसा, अशा प्रकारे त्यांना सांगितलं. ते म्हणे बाबा माझ्याजवळ तुला देण्यासाठी काहीच नाही. तर म्हणे तुमच्या गळ्यातला जो कंठा आहे तो मला काढून द्या, तो दक्षिणा स्वरूपामध्ये मला द्या. म्हणून त्यांनी तो गळ्यातला कंठा काढून घेतला. आणि काढून घेतल्याच्या नंतर अश्वावर बसून गेले आणि राजाकडे गेले. राजाला सांगितलं की तुमचा मुलगा मृत पावला आणि मी त्या मुलाला अग्नी दिला आणि ही त्याची शेवटची खून म्हणून आम्ही तुमच्याकडे त्या ठिकाणी घेऊन आलो, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि सगळीकडे दुःखमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. सगळेजण दुःखित झाले की बाबा राजकुमार नष्ट झाला. आणि त्याच्या पत्नीने हा सगळा प्रकार पाहिला आणि सहगमन करण्यासाठी तिने निर्णय घेतला आणि आपल्या पतीचा कंठा घेऊन तिने त्या ठिकाणी अग्नीमध्ये प्रवेश केला आणि अग्नीला आपला देह समर्पण त्या ठिकाणी केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. करायचा Thank you.
तुमची ते गाणगापूरला अष्टतीर्थ कोणते अष्टतीर्थ आहेत? त्या नदीमध्येच आहे म्हणतात हो. आमचं काय आता ह्या वेळेला झालं तर होईल दर्शन. 26 जानेवारी 2026 मध्ये मकरंद महाराजांचा कार्यक्रम आहे तिथे. त्यावेळेला आम्ही जाणार आहे. त्यावेळेला ते म्हणलो आपण अष्टतीर्थांचं स्नान करू म्हणून. ते काल वाचलं होतं मी. हो, अष्टतीर्थ आहे. ते कोणी सोबत असल्याशिवाय जाण्यात काही उपयोग नाही. कोणी माहितगार सोबत पाहिजे. ते म्हणले त्यावेळेला. आता ते मध्ये कुलस्वामिनीमध्ये कार्यक्रम झाला ना, प्राकृत जे गद्य पद्धतीचं जे गुरुचरित्र आहे त्याचं वाचन आणि त्याच्यावर विवेचन आणि पंचकुंडी याग असं त्यांचे कार्यक्रम चालू असतात. आणि आता हरिद्वारला काय काम? ज्योतिषी परिषद, आंतरराष्ट्रीय ज्योतिषी परिषद आहे. त्यांनी बोलवलंय आपल्याला. कार्तिक किती जण? हे माझ्या एकट्याचाच नंबर. बहुतेक महाराष्ट्रातून मला एकट्याचाच नंबर. त्यांचे जागोजाग चालू असतात. आपल्याला काय असं दरवेळेला जाणं होत नाही. त्यांचं निमंत्रण येतं. आणि ते पाणी आहे ते दरवेळेला आपलं